पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला अजून 1.5 वर्ष उर्वरित आहे। मात्र उमेदवारीवरून आतापासूनच महायुतीत रस्सीखेच सुरू झाली आहे। राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदवीधर मतदारसंघातून शरद लाड यांची उमेदवारी जाहीर केली। पण याच मतदारसंघातून कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांच्यासाठी राष्ट्रवादीचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे देखील आग्रही असल्याचं कळतंय। शरद लाडच्या नावाशी जरा मी थवकून असं म्हटलं की शरद लाड की जे भविष्यातले पदवीधरचे उमेदवार असू शकतात त्याला दिल्लीने मान्यता मिळाल्यानंतर त्यामुळे मी काही शरद लाडांची उमेदवारी घोषित नाही केली। पण राजकारणामध्ये कोणी कोणाकडे काही हेतू नाही निस्वार्थ बुद्धीने आलो असं नसतं। शरद लाडांच्या घरामध्ये पदवीधरची आमदारकी असताना तुम्ही नाही दिली चालेल हो आम्ही येतो असं कधी होतं का? त्यामुळे त्यांचं आणि देवजींचं बोलणं झालेलं आहे। घोषित यावर तुमचं ऑब्जेक्शन जर असेल तर मी काही घोषित केलं नाही। 1 वर्षाच्या निवडणुकीबद्दल आता चर्चा का होती उमेदवाराची मला कळत नाही। गेल्या वेळेला शरद पवार गटाचे अरुण लाड हे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेले होते। अरुण लाडांनी पक्ष बदललेला नाही, त्याच्या चिरंजीवांनी बदललेला आहे। गेल्या वेळेला अरुण लाडनी मला स्पष्ट सांगितलं होतं की पुढच्या वेळेला मी आणि आमच्या घरातला कुणी राहणार नाही, भया मानला तुम्ही उभा करा। भया माननी माझ्यासाठी फार कष्ट घेतले, असं होऊन त्यांनी पक्ष बदललेला आहे। त्यांच्याबद्दलची असलेली नाराजी ज्यावेळेला आम्ही तिन्ही पक्ष बसू उमेदवारीबद्दल त्यावेळेला आम्ही समजावून सांगू आणि आम्ही ही जागा त्यांना सोडण्यासाठी आग्रह धरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।